नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय होणार आहे नक्की? तर आता सरकारने सह्या घ्यायचं ठरवलेलं असते आणि सखी पण वकिलांना सांगत असते की हो वकील साहेब तुम्ही सह्या करा. पण इकडे सरकारने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलाय म्हणजे मनस्विनीने. कारण किरणला किडनॅप केलंय, तिला सत्य जाणून घ्यायचं आहे की ना कान्हा नक्की कोण आहे. कान्हा आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजे त्या म्हातारीचा काय संबंध आहे हे तिला जाणून घ्यायचं असतं. त्यासाठी तिने हा सगळा गोंधळ घातलेला असतो. पण ऐनवेळी इकडे कान्हा सुद्धा एका मिशनवर आहे. ती म्हणजे कान्हाला असं वाटत आहे की दरीत पडलेली आहे ती खरी मनस्विनी म्हणजे खरी सरकार आहे. पण त्याला माहीतच नाहीये की घरात राहते ती खरी सरकार आहे. हे सगळं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. कान्हा कशा पद्धतीने तेजस्विनीला घेऊन घरी येतो, म्हणजे तो तिचा शोध घेत जातो आणि तिथे गेल्यावर त्याला कळतं की ती तेजस्विनी नाहीये तर ती मनस्विनी आहे आणि ती दरीत पडलेली होती, तिला दरीत ढकलण्यात आलेलं होतं हे सुद्धा ती सांगते. आणि जेव्हा कान्हा घेऊन येतो तेव्हा येताना पोलिसांना सुद्धा घेऊन येणार आहे आणि या सरकारची वाट लावणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सरकारने इकडे सांगितलेलं असतं, त्यांचा जो काम करणारा माणूस आहे त्याला, की त्या किरणला उचलायचं. कारण सरकारला अशी गोष्ट कळलेली आहे की किरण आणि जानू या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. हे सखीच्या मूर्खपणामुळे समोर आलेलं आहे. सखीनं काहीच गरज नव्हती या सगळ्या गोष्टी सांगायची, पण सखीने सांगितल्यामुळं हा सगळा गोंधळ झालेला असतो. आणि इकडे सरकारची माणसं बरोबर आता किरणला ताब्यात घेतात, किरणला उचलतात, किडनॅप करतात आणि किरणला आता किडनॅप करून किरणला टॉर्चर केलं जातं. तिथं स्वतः मनस्विनी येते आणि किरणला टॉर्चर करू लागते. किरणला म्हणू लागते की बोल काय आहे, म्हणजेच कान्हा आणि त्याचबरोबर राजलक्ष्मी किर्लोस्कर यांचा काय संबंध आहे, कोण लागतात ते एकमेकांचे, आणि तू त्यांच्या कंपनीत कधीपासून काम करतोय. तेव्हा मात्र इकडे किरण म्हणू लागतो की याच्याशी तुमचा काहीच संबंध नाही आहे आणि मला नाही माहिती, कान्हा माझा मित्र एवढंच मला माहिती आहे, त्याचा आणि आमच्या मॅडमचा काय संबंध आहे याबद्दल मला काहीच माहिती नाही. आता मात्र सरकारला खूप राग आलेला असतो. सरकार रागातच बोलत असते. सरकार म्हणत असते की कळलं पाहिजे मला, आणि त्याला मारत असते, त्याला त्रास देत असते. पण कान्हाला इकडं कळलेलं असतं की किरण हा किडनॅप झालेला आहे, म्हणजे तो नाहीये. अचानक किरण कुठं गेला हा प्रश्न तर उभा राहतोच. आणि त्याच वेळी जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा कान्हा आणि किरण म्हणजे किरणकडे एक छोटा मोबाईल असतो, ते गुंड बाजूला जातात, त्याने तो त्याच्या बुटामध्ये ठेवलेला असतो. तो मोबाईल काढतो आणि कान्हाला फोन करतो आणि कान्हाला सांगतो की कान्हा मला एका ठिकाणी किडनॅप करून ठेवले, मला नाही माहिती मला कुठं किडनॅप केले, फक्त ना इथे काही बिल्डिंगचं काम असल्याचे आवाज येत आहेत, म्हणजे हा इंडस्ट्रियल एरिया आहे, एक गोडाऊन आहे, तिथं ठेवलेलं आहे. आता कान्हा किती हुशार आहे ते आपल्यालाही माहिती आहे. मग कान्हा म्हणतो की काळजी करू नकोस, मी पोहोचतोय तिथं. कान्हाने बरोबर त्या लोकेशनचा अंदाज लावलेला असतो आणि त्याच्या ओळखीचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून, म्हणजे त्याचे जे कॉन्टॅक्ट आहेत त्याच्याकडून इकडे या सगळ्या गोष्टी शोधून काढलेल्या असतात आणि त्यावरून त्याने ठरवलेलं असतं की किरण नक्की कुठे असू शकेल. आणि त्याचबरोबर तो नंबरचं लोकेशनही चेकिंग करून घेतो आणि मग त्या नंबरचं लोकेशन मिळाल्यानंतर कान्हा तिथं पोहोचतो. जाताना एक दोन लोक घेऊन जातो सोबत, तिथं असलेल्या गुंडांची धुलाई केली जाते आणि किरणला सोडवून तो घेऊन येतो. किरण सांगू लागतो की हे बघ कान्हा, एक प्रॉब्लेम झाला आहे, आता घरात जी आहे ती तेजस्विनी नाही आहे, तेजस्विनी कामात नाही आहे, तर ती सरकार आहे. तेव्हा कान्हा म्हणू लागतो काय बोलतोस तू हे सगळं. तेव्हा किरण सांगतो की हो, कारण मला किडनॅप केलेलं होतं हे तर तुझ्या लक्षात आले आणि ती स्वतः आली होती, त्यामुळे तिला मी ओळखलंय, म्हणजेच दरीत पडलेल्या ह्या खऱ्या तेजस्विनी कामात आहेत. आता मात्र कान्हाला आणि किरणला धक्का बसतो. इकडे सरकार मात्र जाम पिसाळलेली असते. तो किरण असा कसा सुटला, आपल्या तावडीतून कसा सुटून गेला, असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात. ते दोघंही चिडलेले असतात आणि सरकार मात्र जाम वैतागलेली असते. सरकार म्हणत असते बाद झालं, आत्तापर्यंत खूप वेळा तुमचं ऐकून घेतलेलं आहे. आणि खानदेशी तिचा जो माणूस आहे त्याच्या थोबाडीत देते. तेव्हा तो म्हणतो की पण आपल्याला गोष्टी कळलेत की नक्कीच काहीतरी संबंध आहे आणि म्हणून तर तो किरण तिथून पळालेला आहे, हे लक्षात येते का तुमच्या मॅडम, असं तो बोलत असतो. पण सरकार मात्र त्याचं काही ऐकत नाहीये आणि सरकार चिडून तिथून निघून जाते.
इकडे किरणला कानाने एका ठिकाणी ठेवलेलं असतं आणि आता काही करून त्या बाबतीत शोध घ्यायला सुरुवात केलेली असते. तोपर्यंत इकडे सखीने वेगळाच गोंधळ घालून ठेवलेला असतो. कानाला आता सध्या तरी त्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नसतं. कानाला फक्त खऱ्या तेजस्विनीला शोधायचं असतं आणि त्यानंतर या सरकारचा बँड वाजवायचा एवढंच त्याने ठरवलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे कान्हा आणि किरण आता छुप्या मार्गाने कामाला लागलेला असतो. किरणचा मोबाईल वगैरे बंद ठेवलेला असतो. मलाही तशी कल्पना दिलेली असते. मलाही सांगितलेलं असतं की ती सरकार जिवंत आहे, लवकरात लवकर आपल्याला तिला ताब्यात घ्यावं लागणार आहे. तेव्हा मात्र मा म्हणत असते की हो, आपल्याला हे करावंच लागणार आहे, कारण मी तुम्हाला मागच सांगितलं होतं आपला बदला पूर्ण झाला नाही आहे आणि तिला उचलायला सांगितलं होतं, पण तुमच्या दोघांकडूनही ते काम झालेलं नाही आहे, असं म्हणत मा कान्हा आणि किरणवर ओरडायला सुरुवात करते. इकडे कान्हा आणि किरण आता मागावर लागले राहिलेले असतात. कान्हा म्हणतो की काही करून त्या दरीच्या बाजूला मला शोधलं पाहिजे, तिथं आजूबाजूला जी गाव आहे तिथं शोधलं पाहिजे. आणि खरंच तिथे तेजस्विनीचा जीव वाचवलेला असतो आणि तेजस्विनी एका घरामध्ये असते. तिच्यावर नैसर्गिक उपचार सुरू असतात. ती बेशुद्ध असते आणि तिथले एक आजी आजोबा तिच्यावर उपचार करत असतात. आणि मग जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा तिला सगळ्या गोष्टी आठवतात. पण आता माघारी कसं जायचं, या सरकारने तर सगळा गोंधळ घालून ठेवला आहे हे सुद्धा तिला माहिती असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र काही गोष्टी ह्या खूपच मोठ्या प्रमाणात चाललेल्या असतात. आणि त्यावेळी सरकार आणि काना म्हणजे सरकारवर पाळत ठेवलेले आहे पुढची तिची काय चाल आहे. सखीच्या मदतीनं ते प्रॉपर्टी पेपर गोळा करून ते प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्याचा तिचा प्लॅन आहे, असं ठरलेलं असतं. आणि इकडे कान्हा हे सगळं पाहत असतो. पण कान्हाला काही करून सकाळी जेव्हा वकील घरी येणार आहेत, सह्या केल्या जाणार आहेत, तेव्हा कान्हा तिथे खऱ्या तेजस्विनीला घेऊन पोचणार हे ठरलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. इकडे दाभाडे मावशी भेटायला आलेले असतात. त्यामुळं तर या सरकारला एक गोष्ट कळलेली असते, ती म्हणजे जानू आणि किरण या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे, म्हणून तर तिने किडनॅप केलेलं असतं. आणि त्यातून सुद्धा कान्हाच्या मदतीने किरण बाहेर सुखरूप पडलेला असतो आणि या सरकारची वाट लावण्यासाठी दोघंही सज्ज झालेले असतात. पण सखी एवढी वेडी आहे की सरकारचा मोबाईल तिला घरात दिसला नाही. आणखी एक मोबाईल कपाटात होता तरीही तिला दिसलेला नाही. वेड्यासारखा गोंधळ ह्या सखीने घातलेला असतो. तिला कळलेलंही नसतं आपण काय करतोय, कसं करतोय ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र सखी मात्र इकडे जाम खुश असते. ती म्हणत असते की माझी आई आली आहे. आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग मात्र दाभाडे मावशींबरोबर ती सांगत असते की आई आली आहे. ते मनस्विनीने ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केलेल्या होत्या. आपली सखी सदन चाळ जी आहे ती कितीतरी वेळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण कान्हा आणि सखीने ती चाळ वाचवलेली आहे हे सगळं सांगितलेलं असतं. इकडे सखी मात्र खूप खुश असते. दाभाडे मावशीसुद्धा खुश असतात आणि म्हणत असतात की या दोघांची जोडीसुद्धा तिथेच जुळली आणि दोघांनी लग्नसुद्धा केलं, असं सगळं सांगितलं जात असतं. परंतु सरकार मात्र या सगळ्या गोष्टींचा फायदा घेत असते. तिला तिच्या पद्धतीने गोष्टी काढायच्या आहेत आणि तेच सगळं ती करत असते. आता वकिलांना बोलवलेलं आहे. कान्हा इकडे शोध घेण्यासाठी निघालेला असतो. वकिलाला बोलवलेलं आहे. तेव्हा वकील साहेब म्हणत असतात की हे बघा, तुमचं काय म्हणणं आहे सखी मॅडम, त्या पद्धतीने आपण गोष्टी करणार आहोत, तुम्ही जे म्हणाल तसं. तेव्हा मात्र सखी सांगते की आता काहीच हरकत नाही आहे, ही माझी आई आहे आणि ती आली आहे ना आत्ता, त्यामुळं सह्या करायच्यात, त्याबद्दल काही शंका नाही आहे, असं सुद्धा सांगितलं जातं. पेपर रेडी केलेले असतात आणि तेवढ्यातच खरी तेजस्विनी आणि कान्हा तिथे येतो. खऱ्या तेजस्विनीच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि त्याचबरोबर तिथं कान्हा तिला घेऊन आलेला असतो. ते पाहून सरकारची मात्र वाट लागलेली असते. तेव्हा ती म्हणते मनस्विनी थांब, बाद झाली तुझी नाटकं, कारण प्रत्येक वेळेस तू फसवूनच हे सगळं स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. आताही तू त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी करत आहे. तुला जराही लाज कशी वाटत नाही आहे, कारण इतके दिवस झालं ह्या सगळ्या गोष्टी तू अशाच पद्धतीने करतेस. तुला जराही वाटत नाही आहे का, आणि चुकीच्या पद्धतीने हे सगळं वागतेस. तेव्हा मात्र वकील साहेब म्हणतात काय झालं हे सगळं. तेव्हा कान्हा म्हणतो की सखी मॅडम, जरा एकदा विचार करा,
कारण मग ह्या कोण आहेत? ह्या जिवंत आहेत आणि यांचे डोळे बघा तुम्ही, लेन्स नाही आहेत घातलेले यांच्या डोळ्यामध्ये. सरकारांच्या डोळ्यावर पाणी मारून बघा, कळेल तुम्हाला. असं म्हणत कानाने सांगितल्याबरोबर सखी जेव्हा पाहते तेव्हा सरकार कोण आहे हे समोर येतं आणि त्याच वेळेस पोलीससुद्धा कानाने आणलेले असतात. एवढंच काय तर सरकारने त्या दिवशी खोटे पोलीस घरात आणले होते आणि इन्व्हेस्टिगेशन केलेलं होतं आणि त्याचबरोबर सरकारला मदत करणारीही ती शीतल होती हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मग मात्र आता खऱ्या तेजस्विनीने ते पेपर वडून घेतलेले असतात आणि ते पेपर फाडून टाकलेले असतात आणि पोलिसांना सांगितलेलं असतं की घेऊन जा ह्या बाईला. आणि ह्या बाईने हे सगळं आत्तापर्यंत उद्ध्वस्त केलेलं आहे. हे सगळं आता समोर आलेलं आहे आणि पुन्हा एकदा सरकारची वाट लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.